विन्स रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर संतोष प्रभू यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे। या रुग्णालयातल्या सेवांमुळे गरजूंना मोठ्या प्रमाणात लाभ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेल्या विन्स रुग्णालयाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। 220 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला हातभार लागेल, तसंच डॉक्टर प्रभू यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा रुग्णांना फायदा होईल अशा सदिच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि इतर मंत्री उपस्थित होते। कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी आणि शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण केलं। एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो, तेच काम हिरवे गुरुजींनी केलं आणि हिरवे गुरुजींनी या भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यामुळे अनेक सुशिक्षित पिढ्या घडत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यानंतर पन्हाळगड इथल्या लघुपट आणि तेराडी थिएटरचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला। पावनखिंडीतल्या लढाईचा अनुभव तेराडी दाखवण्यात आला आहे। हा अनुभव प्रत्येक शिवप्रेमींनी घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते सिद्ध्याला स्वीकारायला पाहिजे होतं। तुम्ही दोघं एक निश्चित त्या सिद्धी जोहरवर हमला केला। त्यात आपल्या सिद्धी हिराला जी काही पन्हाळगडाची लढाई झाली होती किंवा पावनखिंडीची लढाई झाली होती, त्याचं प्रत्यक्ष चित्रण, त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा 13D मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जणू काही आपण स्वतः छत्रपती शिवरायांना लढताना पाहतोय, आपण स्वतः बाजी प्रभू देशपांडेंना लढताना पाहतोय। अशा प्रकारचा अनुभव यावा इतकं सुंदर चित्रण करण्यात आलेलं आहे। मी असं म्हणेन, प्रत्येक शिवप्रेमींनी एकदा तरी इथे आलंच पाहिजे आणि हा अनुभव घेतलाच पाहिजे। अतिशय उत्तम अशा प्रकारचा अनुभव आहे। अहिल्यानगरमधल्या राहाता तालुक्यातील गोगल गाव